आमच्या चित्रशाळेत ही आमची चौथी पिढी आहे जी चित्रकला आमची गणेश मूर्ती आमच्या चित्रशाळेमध्ये साकारत आहे. तर आम्हाला खूप चांगलं वाटतं कारण घरातच उपजतच ही कला असल्या कारणानं लहानपणापासून आम्ही ही आमचे वडील अरुण पालियेकर यांच्याकडून ही कला आम्ही शिकून आम्ही ती अवगत केली आणि लहानपणापासूनच सर्व काका आमचे जे चुलते होते हे गणेश मूर्ती साकारत होते आणि त्याचबरोबर रंगकाम जे आहे हे करत होते आणि त्यांना शिकून आम्ही हे लहानपणापासून बघून ही कला शिकली. आजही आम्ही ती प्रामाणिकपणे श्रीदेव गणपतीची आपण आराधना करतो. ह्या सेवेच्या माध्यमातून आम्ही एक वेगळ्या पद्धतीची भक्ती करतो. नेहमीच लोकांच्या घरात 1.5 दिवस 5 दिवस किंवा 7 दिवस 11 दिवस अशा गणेश मूर्ती असतात, पण आमच्या मूर्तिकारांच्या घरी 3 महिने गणपती वास करतो आणि त्यांच्या सान्निध्यात आम्ही एक वेगळं असं वातावरण या ठिकाणी निर्माण होतं. आणि हे 3 महिने किंवा 3.5 महिने गणेश चतुर्थीच्या निमित्तानं हे गणेश मूर्ती साकारण्याचे कधी जातात हे आम्हाला कळत सुद्धा नाही. आज युवा पिढी कुठेतरी भरकटत चालली आहे असं ज्येष्ठ नागरिक म्हणा, पालक म्हणा, अशा त्यांच्या गप्पा गोष्टी असतात आणि त्याबाबत त्यांचं ते विचारही प्रकट करतात. मात्र आज कुठंतरी एक तुम्ही युवक आहात आणि युवक असल्या कारणाने अन्य क्षेत्रात न वळता या कलेकडे कसे काय वळाल? बघा, आमच्या शाळेमध्ये मी एकच युवक नाही आहे, तर आमचे माझे चुलत बंधू प्रसाद पालियेकर, त्याचबरोबर आमचा एक छोटा बंधू जो आता इयत्ता 9वी मध्ये शिकतो, पण तरी सुद्धा तो रंगकाम किंवा माती कामामध्ये सुद्धा जे फिनिशिंग काम आहे त्याच्यामध्ये सुद्धा आता प्रावीण्य मिळवत आहे, तो म्हणजे यश पालियेकर. म्हणजे हे सुद्धा आज नवीन नवीन बघून म्हणजे आज जर साच्यातली गणेश मूर्ती जर काढायची झाली तर तो साचे भरून सुद्धा गणेश मूर्ती तयार करताना आपल्याला दिसतो. म्हणजे ह्या अर्थाने समजा ते घरात जर वातावरण असेल किंवा घरात जर ते संस्कार असतील तर निश्चितरित्या मला वाटतं की युवा पिढी ह्या चित्रकलेमध्ये किंवा एकंदर कला क्षेत्राकडे वळताना आपल्याला दिसेल. आता ज्या वेळेला आपण युवा पिढी भरकटताना दिसतं असं म्हणतो त्यावेळेला ह्या जर आपण कलेच्या माध्यमातून, मग ती कुठलीही कला असेल, संगीत कला असेल, नाट्यकला असेल, साहित्य असेल किंवा मूर्तिकला असेल, त्याबरोबर ह्या कलेकडे जर आपण वळलो तर निश्चितच आम्ही एका चांगल्या मार्गाला लागतो. कारण ह्याच्यामध्ये जे समाधान आहे किंवा ह्याच्यामध्ये जे मानसिक समाधान आपल्याला मिळते ते मला वाटतं की कुठल्याही गोष्टी अन्य न करता आपल्याला समाधान जे आहे हे कले क्षेत्रामध्ये मिळते. त्यामुळे आज ज्या वेळेला आपण स्वयंरोजगार किंवा आत्मनिर्भर ह्या गोष्टी ज्या वेळेला आपण करतो त्यावेळेला ह्यासारख्या मूर्तिकलेमध्ये फक्त आम्ही व्यवसाय म्हणून न पाहता परंपरा म्हणून जर आपण पाहिली आणि परंपरा आहे म्हणून जर आपण त्या पद्धतीनं जर प्रामाणिकरित्या जर श्रीदेव गणेशाची जर आपण आराधना केली, भक्ती केली, सेवा केली तर निश्चितरित्या आमचं भविष्य जे आहे म्हणजे प्रत्येक युवकाचं भविष्य जे आहे हे उज्ज्वलरित्या जाईल. कारण आज बाजारामध्ये अनेक गणेश मूर्त्या तयार होताना आपल्याला दिसत आहेत. त्याचबरोबर जर आम्ही पारंपरिकरित्या जर ह्या चिकट मातीपासून तयार करणाऱ्या गणेश मूर्त्या जर आपण साकारल्या तर निश्चितरित्या मला वाटेल की स्वयंरोजगाराच्या दृष्टिकोनातून युवकांना एक चांगली सुसंधी म्हणजे रोजगाराच्या किंवा नोकरीच्या मागे न लागता जर वडिलांकडून असलेली जर ही अशा पद्धतीची जर मूर्तीशाळा असेल तर ती प्रामाणिकपणे चालवणे आणि त्याचबरोबर गणेशाची आराधना करणे हेच मला वाटतं त्याच्यामधून फलित होईल आणि स्वयंरोजगाराच्या दृष्टिकोनातून युवकांना आपल्या स्वतःच्या पायावर उभं राहण्यासाठी एक चांगली सुसंधी मिळेल. सरकार उदासीन आहे का किंवा अजून या कलाकारांना, मूर्ती कलाकारांना अजून काही अनुदान किंवा मानधन मिळण्याची अपेक्षा तुम्हाला याबाबत काय वाटतं? बरोबर आहे, कारण जे आता मानधन सरकार देत आहे 200 रुपये प्रति गणेश मूर्ती, मला वाटतं की आता संपूर्ण भाव जो आहे हा खूप वाढलेला आहे. आज जसं तुम्ही प्रश्न केला त्या प्रश्नामध्ये तुमचा उल्लेख होता की आज कामगार मिळत नाही, तर आज आमच्या शाळेमध्ये आम्हाला सुलभ का होतं? कारण आमचे सगळे बंधूच आहेत, पालियेकर बंधूच आहेत, आमची आई पण आम्हाला मदत करते. म्हणजे आमचे सगळे घरातीलच लोक असल्या कारणाने आम्हाला ते चांगलं पडतं. पण समजा एखाद्या घरामध्ये समजा एखादे 2 किंवा 3च लोक असतील आणि समजा 200 मूर्त्या साकारायच्या असतील तर ते कसे साकारू शकतात? त्याचबरोबर रंग जो आहे हा खूप महागलेला आहे. आता सरकारने 200 रुपये प्रति मूर्ती केलेली आहे, त्याचबरोबर माती मळण्याचं मशीन सुद्धा दिलेलं आहे, पण ह्याच्यामध्ये काही भागत नाही. आणि आता हल्ली मला वाटतं की कॉम्प्रेसर देण्याची पण घोषणा झाली होती, पण आता कुणाला मिळाले कोणाला मिळाले नाही हे अजून मला माहिती नाही, पण ते लवकरात लवकर मिळायला पाहिजे हवे होते. आणि ते गणेश चतुर्थी झाल्यानंतर नव्हे तर त्याच्यापूर्वी मिळायला पाहिजे. कारण कॉम्प्रेसरचं काम हे गणेश चतुर्थीच्या आधी 15 दिवस रंगकाम सुरू होतं प्रत्येक चित्रशाळेमध्ये. तर त्या दृष्टिकोनातून जर 15 दिवस आधी आम्हाला नको, आम्हाला आहे, पण ज्यांना कोणाला अडचण भासते किंवा जे कोण 30, 40, 50च मूर्त्या तयार करतात गणेश मूर्तिकार, त्यांना ती कॉम्प्रेसरची जर व्यवस्थित सोय झाली तर निश्चितरित्या मला वाटतं की ते चांगलं काम आपल्या शाळेमध्ये करू शकतात. त्याचबरोबर आता पीओपी म्हणून सगळीकडे वातावरण चाललेलं आहे, सरकारने विरोध करावा, सगळं बरोबर आहे,
पण आज जर हँडीक्राफ्ट डिपार्टमेंटच्या माध्यमातून जर सरकारने पीओपीला जर विरोध करताना ज्यावेळेला आपण माती काम म्हणतो किंवा चिकट मातीपासून गणेश मूर्ती साकारणं म्हणतो त्यावेळेला आपण माती मिळत नाही अशी सबब सगळीकडे ऐकायला मिळते. त्याला पर्याय म्हणून लगद्याची मूर्ती म्हणजे कागदी जो लगदा आहे त्याची मूर्ती तशीच हलकी असते पीओपी टाईप आणि ती पर्यावरणपूरक आहे. त्याचा पर्यावरणाला काहीच त्रास होत नाही लगद्याच्या मूर्तीचा. पण त्या दृष्टिकोनातून सरकारने आधुनिक विचार करून जर लगद्याच्या माध्यमातून ज्या काही योजना किंवा त्याची जनजागृती आहे ही पहिल्यांदा मूर्तिकारांना करून देणे आणि तशा पद्धतीचे प्रशिक्षक, कारण महाराष्ट्रामध्ये असं प्रकार खूप चालू आहे, सिंधुदुर्गात सुद्धा चालू आहे. तर अशा पद्धतीचे जर प्रशिक्षक तिथून नेमले आणि जर गणेश मूर्तिकारांना जर कार्यशाळा ठेवली अशा स्वरूपात तुम्ही शाडू माती किंवा पीओपीच्या मूर्ती न करता ह्या माध्यमातून सुद्धा गणेश मूर्ती साकारू शकता, तर निश्चितरित्या गणेश मूर्तिकार ते प्रशिक्षण घेऊन चांगल्या मूर्ती तयार करू शकतात पर्यावरणपूरक. त्या दृष्टिकोनातून सरकारने विचार करावा. त्यासाठी मला वाटतं की ती दूरदृष्टी ठेवून सरकारने काम करावं आणि आदरणीय मुख्यमंत्री डॉक्टर प्रमोद सावंत यांच्याकडून आम्हाला खूप अपेक्षा आहे, कारण ते युवा दमाचे मुख्यमंत्री, युवा विचारांचे मुख्यमंत्री आहेत. त्यांनी निश्चितरित्या यावर विचार करून येत्या गणेश चतुर्थीच्या निमित्ताने पुढील वर्षी तरी लगद्याच्या गणपतींचा वापर करून त्या दृष्टिकोनातून जर प्रयत्न केला तर ते चांगलं होईल असं वाटतं. मी हे गणपतीच्या शाळेत मूर्ती केली असेल चालू असेल ते बघण्यासाठी मी गेल्या 2 वर्षापासून गेल्या वर्षापासून मी यांच्याकडे येत आहे. हे जो माझा मित्र असा त्या पालियेकर हो माझा मित्र जरी असलो तो माझ्यापेक्षा खूप लहान हो. मी याच्या वडिलांसारखो आणि हो माझं मुलासारखं असं वाका हो. पण तिने म्हाका प्रेम दिला आणि ह्या शाळेमध्ये म्हाका गेल्या वर्षापासून मी ह्या शाळेत पायापणाक जेव्हा गणपती घेत आहे आणि म्हाका मनात समाधान वाटतं. तसं जर बघून जर गेलो जर ना तर माझा आणि त्यांचा नाता जो असा हे माझ्या वडिलापासूनचा असा. माझं वडील मी न्हायबागातलो आणि माझे वडील पागू घ्यायचे मच्छी पागू येत आणि मच्छी पागू गेल्यानंतर पहिली त्यांच्या घराकडे त्यांचे आजोबाचे असले तर त्यांच्याकडे ते पहिली जाय आणि त्यांना मच्छीची बळी जी असा ती मच्छी त्यांना पहिली ती आणि मग थंयसून ते बाहेर पडत थंयसून आणि आमचो संबंध जो लागू ह्या झालो तो आतापर्यंत परत ह्या निमित्तानं कृष्णाच्या निमित्तानं परत आमचा संबंध परत चालू झालो असा हो. त्यामुळे त्याचे आजोबा पण म्हाका मेळायचे आणि भेटायचे. खरोखरच दाजी तुका मानून जावो बापायसारखे तू दवरले बापायचं ह्या म्हणान. त्यामुळे म्हाका सुद्धा अभिमान दिसता आणि हो माझो कृष्णा हो जो कृष्ण खरोच नावही कृष्णा आणि कृष्णासारखोच तो असा. कृष्णासारखे सगळे आनंद तो घेता आणि कृष्णाकडे दुसऱ्या इतरांक आनंद पण देता असो माझो कृष्णा हो. आणि त्याच्यामुळे गणरायाकडे मी इतकी विनंती करते की गणराया माझ्या कृष्णान खूप मोठं कर आणि खूप तो आयुष्यमान होऊ दे आणि त्याच्याकडून या पेडण्याचं काम आणि पेडण्याचं आमदार हे संधी येऊ दे आणि पेडण्याची सेवा करू दे इतकी